नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक रमेश गुळवे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण शेअर मार्केटमध्ये लाईव्ह ट्रेडिंग कशा पद्धतीनं होतं, शेअर खरेदी विक्री कशा पद्धतीने केले जातात हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तुम्ही जे स्क्रीनवरती बघताय हे एंजल वन हे डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर जी पहिली होम पेज येतं किंवा जी स्क्रीन येते ती स्क्रीन तुम्ही बघताय स्क्रीनवरती इथं। तर इथे पहा, तर तुम्हाला होम न्यूज आणि वरती बेल वगैरे या पद्धतीच्या गोष्टी दिसत आहेत। तर इथे पहा स्टॉक्स, एफएनओ आणि म्युच्युअल फंड। तर स्टॉकवरती क्लिक केलेलं आहे आणि इथे स्टॉक त्याच्यानंतर खाली बघा मार्केट्स टुडे, म्हणजे आज मार्केटची सिच्युएशन काय आहे हे आपल्याला साधारण दिसतंय। तर इथे निफ्टी आणि बँक निफ्टी शेजारी दिसतंय आणि त्याच्यानंतर डाऊ जोन्स, म्हणजे हे US मधलं मार्केट आहे त्याची माहिती आहे। तर आपण इंडियन मार्केट जे आहेत निफ्टी आणि बँक निफ्टी आज ते कशा पद्धतीने परफॉर्म करतायत किंवा आज मार्केटची सिच्युएशन काय आहे ते आपल्याला त्याच्या माध्यमातून दिसते। तर निफ्टी पहा 23,553 वगैरे त्याची व्हॅल्यू दिसते निफ्टी इंडेक्सची आणि +38, म्हणजे आज शेअर मार्केट वाढलेलं आहे। त्याच्यानंतर बँक निफ्टी बघितलं तर 51,650 आणि +258 257 वगैरे दिसतंय, म्हणजे आज बँक निफ्टी तेवढ्या पॉईंटने वाढलेला आहे। तर आता निफ्टी आणि बँक निफ्टी काय असतं, सेन्सेक्स काय असतं हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलंच आहे। आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं, आपण शेअर मार्केटवरती ही एक पूर्ण लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण अगदी छोट्या छोट्या बेसिक गोष्टीपासून ते शेवट एफएनओ ट्रेडिंग कसं होतं, फ्युचर्स अँड ऑप्शन्सचं, आणि हेजिंग वगैरे कशा पद्धतीने होतं, हेजिंगच्या माध्यमातून तुम्ही पैसे कसे कमवू शकता, या सर्व गोष्टी पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह शेअर मार्केट, म्हणजे मार्केट चालू असताना लाईव्ह ट्रेडिंग कशा पद्धतीने होणं हे बघणार आहोत। आता इथं निफ्टी बँक निफ्टी, हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले हे तुम्हाला सांगत होतो की निफ्टी आणि बँक निफ्टी काय आहे, पण मी थोडक्यात इथं सांगतो निफ्टी आणि बँक निफ्टी हे इंडेक्स आहे। निफ्टी हा निफ्टी 50 म्हणजे 50 कंपन्याचा इंडेक्स आहे। तर याच्यावरती बघा, मी जर निफ्टीवरती इथं क्लिक केलं तर याच्यामध्ये ज्या 50 कंपन्या आहेत त्या 50 कंपन्या मला दिसतात आणि सुरुवातीला ज्या कंपन्यांची शेअर प्राईस आज वाढलेली आहे ती दिसते पहा। इथं हिंदाल्को 675, कोटक बँक 1775, टाटा स्टील या गोष्टी दिसत आहेत, म्हणजे ज्या कंपन्यांच्या शेअरची प्राईस वाढलेली आहे ते सुरुवातीला दिसत आहेत। निफ्टी 50 मधल्या 50 कंपन्या, निफ्टी 50मध्ये 50 कंपन्या आहेत आणि निफ्टी 50 हा या 50 कंपन्याचा इंडेक्स आहे। तर इथे पहा, जसं जसं आपण स्क्रोल करत जाऊ तर तशा कंपन्या आपल्याला दिसत जातील। तर ह्या एकूण 50 कंपन्या आहेत आणि जसं शेवटी गेलं तर शेवटी काय दिसतं आपल्याला की ज्या कंपनीच्या शेअरची प्राईस आज कमी झालेली आहे, पडलेली आहे, अगोदरच्या दिवशीपेक्षा आज त्याची प्राईस कमी झालेली ते दिसतात। तर इथे सर्वात शेवटी आपल्याला सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा दिसतंय। तर पहा, आता इथे आपल्याला एंजल वनमध्ये काय होतं की इंडेक्सवरती क्लिक केल्यानंतरच की इंडेक्समधल्या ज्या 50 कंपन्या आहेत, निफ्टी 50मधल्या 50 कंपन्या त्या कशा पद्धतीने आज परफॉर्म करतायत ते दिसत आहेत। तसंच जर मी बँक निफ्टीवरती क्लिक केले तर बँक निफ्टीमध्ये 12 बँक आहेत, तर त्या 12 बँक कशा पद्धतीने परफॉर्म करतायत। आज सर्वात जास्त बघा बंधन बँक वाढली आहे, AU बँक, कोटक बँक, आणि आज SBIचा शेअर थोडा पडलेला आहे। तर हे आपल्याला इंडेक्सच्या माध्यमातून इथं लगेच दिसतं। आता जर मला शेअर विकत घ्यायचा असेल तर ते कशा पद्धतीने करू शकतो हे पहा। मी इथं क्लिक केलं निफ्टीवरती आणि मला कुठलाही शेअर घ्यायचा आहे, सपोज असं मला वाटतं की अरे हा सन फार्माचा शेअर आज कमी झालेला आहे तर तो मी बघतो, बाय करायचा आहे मला कमी प्राईजला मिळाला तर। हे पहा, इथं हा जो आपण काही व्हिडिओ बनवला आहे किंवा ही व्हिडिओची जी काही सिरीज आहे ही फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे, तुम्हाला शिकवण्यासाठी आहे। इथं कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन वगैरे दिलेलं जातं आणि स्टॉक मार्केटचं मी जेव्हा बोलतो तेव्हा जे आपण उदाहरणं बघतो ते शिकण्यासाठी आहेत, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आता सन फार्मावरती मी इथं क्लिक केलं तर पहा अशा पद्धतीने पुढे स्क्रीन आपल्याला ओपन होते। तर सन फार्मा लिहिलेलं आहे आणि इथं ओपन, हाय, लो, प्रिव्हियस क्लोज, म्हणजे आज 1487ला हा शेअर ओपन झालता, हाय आजचा एवढा, लो आणि प्रिव्हियस क्लोज होता याचा 1504 1500च्या वरती। आणि इथे जे दिसतात आपल्याला क्वांटिटी, बाय प्राईज, सेल प्राईज वगैरे दिसते। तर इथे क्वांटिटी आहे बघा, म्हणजे
1476ला एवढे लोक बाय करायला तयार आहेत, इकडे 1470ला 77ला एवढी लोक सेल करायला तयार आहेत. तर हे जेव्हा बाय आणि सेल प्राईस मॅच होते तेव्हाच ट्रेड होतो मार्केटमध्ये, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर इथे जर मला हा शेअर विकत घ्यायचा असेल तर मला काय सिम्पली पहा, इथं शेवटी आपल्याला बाय आणि सेलचे ऑप्शन आहेत. तर मी बायवरती क्लिक केलं इथं, तर या पद्धतीने पुढची विंडो ओपन होणार आहे. आणि आता इथे मला सन फार्माचा शेअर बाय करायचा आहे. सपोज मला इथं एकच शेअर मी तुम्हाला बाय करून दाखवतो तर कशा पद्धतीने होईल. तर इथे त्याचं ऑप्शन दिलेले आहेत बघा खाली, डिलिव्हरी, इंट्राडे आणि पे लेटर अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत. आता मला सपोज एक शेअर घ्यायचा आहे आणि मला तो शेअर डिलिव्हरीमध्ये घ्यायचा. डिलिव्हरी म्हणजे की तो शेअर मी घेऊन माझ्याकडे ठेवणार आहे काही दिवस. आणि इंट्राडे म्हणजे काय असतं की इंट्राडे म्हणजे मी आज घेतला शेअर तर तो मी आजच विकणार आहे, या पद्धतीचं तिथे ट्रेडिंग होतं. तर आता डिलिव्हरीमध्ये मला शेअर घ्यायचा आहे, मी एक क्वांटिटी तिथे टाकली आणि आता 1476 प्राईस चालू आहे. पण मला असं वाटतं की हा शेअर आणखीन खाली येईल किंवा खाली आला तर ठीक आहे, मला त्या प्राईजला घेणं मला आवडेल. तर मला सपोज हा शेअर 1450 रुपयाला वगैरे घ्यायचा आहे, म्हणून मी इथे 1450 जर प्राईज लावली तर त्याप्रमाणे माझी प्राईस तिथे ॲडजस्ट होईल. आणि हे पहा, ऑर्डर लावताना दोन ऑप्शन असतात, लिमिट ऑर्डर आणि मार्केट ऑर्डर. तर जेव्हा आपण लिमिट ऑर्डरवरती क्लिक केलेलं असतं तेव्हा आपण आपल्याला हवी ती प्राईज लावू शकतो. पण जर मार्केटवरती क्लिक केलं तर मार्केटमध्ये जी काही प्राईस चालू आहे त्या प्राईजला आपल्याला तो शेअर भेटतो. तर कधी पण तुम्ही जेव्हा पण शेअर मार्केटमधून शेअर विकत घेता तेव्हा लिमिट ऑर्डर लावत जा, कारण लिमिट ऑर्डरमध्ये आपल्याला ज्या प्राईजला शेअर हवा आहे त्या प्राईजला आपण तो शेअर विकत घेऊ शकतो. तर आता इथे पहा 1450 असं मी प्राईज लिहिलेली आहे. आणि याच्यानंतर क्वांटिटी नंबर ऑफ शेअर्स आपण वरती लिहिलेलं आहे, स्मार्ट ऑर्डर वगैरे इथं माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा मार्जिन रिक्वायर्ड म्हणजे किती पैसे लागणार आहेत ते लिहिलेलं आहे. तर इथे 1450 एवढी अमाऊंट लागणार आहे आपण कारण त्या प्राईजला शेअर विकत घेतो आहे आणि प्लस चार्जेस दिलेले आहेत. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कधीही शेअर विकत घेताना चार्जेस किती लागणार आहे ते पण क्लिक करत जा. तर आता मी इथे चार्जेसवरती क्लिक करतो तर मला चार्जेस किती लागतील ते इथे डिटेल येईल बघा. ट्रान्झॅक्शन चार्जेस डिटेल्स आलेले आहेत. 1450 रुपये शेअर प्राईज आहे. एंजल वनचं ब्रोकरेज 0 लागणार आहे. एंजल वनवरती तुम्हाला ब्रोकरेज काही लागत नाही. त्याचे मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगतोच की तुम्हाला कशा पद्धतीने हे 0 ब्रोकरेज अकाउंट आणि फ्री ऑफ कॉस्ट अकाउंट कसं ओपन करता येईल मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण इथे चार्जेसबद्दल बोलूया. तर एक्सटर्नल चार्जेस 27 पैसे आणि टॅक्सेस 1.46. तर या पद्धतीने 1.72 एवढे चार्जेस आपल्याला लागणार आहेत. आणि 1450 रुपये ही त्या शेअरची प्राईज, आपण त्या प्राईजला विकत घेतो. तर या पद्धतीने आपल्याला तेवढे पैसे चार्जेस ॲड करून तिथे द्यावे लागणार आहेत. ठीक आहे, म्हणजे 1451.72 रुपये आपल्याला तेवढे द्यावे लागतील हा जर शेअर विकत घ्यायचा असेल तर आपल्याला. तर या पद्धतीने तुम्ही जेव्हा पण शेअर विकत घ्याल तेव्हा चार्जेस किती लागत आहेत हे चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतं पहा, जर तुम्ही शेअर विकत घेताना तुम्हाला चार्जेस किती लागत आहेत हे जर चेक नाही केलं तुमच्या ब्रोकरच्या अकाउंटमध्ये तर अशा अगोदर व्हायचं की लोक शेअर विकत घ्यायचे 1450ला आणि ॲक्च्युअल त्यांना तो शेअर 1470ला पडायचा, कारण बँका त्यांचं ब्रोकरेज आणि अदर चार्जेस ॲड करून ते कॉन्ट्रॅक्ट नोट परत पाठवायचे. तर त्यासाठी चार्जेस किती लागत आहेत हे आपल्याला इथं सेबीने कंपल्सरी केले प्रत्येक ब्रोकरला की तुम्ही शेअर विकत घेताना जेव्हा तुम्ही म्हणजे इन्व्हेस्टर जेव्हा शेअर विकत घेतोय त्याच वेळेस त्याला किती चार्जेस लागणार आहेत हे तिथे दिसलं पाहिजे. म्हणून 1450 प्लस चार्जेस दिले आणि चार्जेसवरती क्लिक केलं आपण तर एवढे चार्जेस लागणार आहेत हे आपल्याला समजतं. तर त्यामुळे कुठलाही शेअर विकत घेताना शेअर मार्केटमधून तुम्ही चार्जेस चेक करत जावा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आणि कोणत्या ब्रोकरकडे कशा पद्धतीने चार्जेस लागतात हे पण आपल्याला समजेल. ठीक आहे, अशा पद्धतीने जर मी इथं ऑर्डर लावली आणि इथं बघा प्लेस बाय ऑर्डर असा ऑप्शन आहे, मी याच्यावरती क्लिक केलं, एकदा कन्फर्मेशन मागेल ते माझ्याकडून आणि कन्फर्म केलं तर माझी बाय ऑर्डर इथे बघा प्लेस झालेली आहे बघा, सन फार्मा 1450 रुपयाला. ठीक आहे, आता ही ऑर्डर आहे इथं आणि खाली काही ऑर्डर दिसत आहेत, मी अगोदर काही ऑर्डर लावलेल्या होत्या. मग आता मला ही ऑर्डर कॅन्सल करायची असेल तर मी याच्यावरती क्लिक केलं, एडिट ऑर्डर म्हणजे आणखीन मला प्राईजमध्ये काय बदल करायचा असेल तर ते एडिट करू शकतो किंवा मला जर ऑर्डर कॅन्सल करायची असेल तर ती मी ऑर्डर इथून कॅन्सल करू शकतो. ठीक आहे, तर आता ऑर्डर कॅन्सल झालेली आहे बघा. तर अशा पद्धतीने आपण शेअर मार्केटमध्ये
शेअर परचेस करण्यासाठी, शेअर बाय करण्यासाठी, सेल करण्यासाठी ऑर्डर लावू शकतो. ठीक आहे. तर आता हे जे सुरुवातीचं पेज आहे, होम पेज जे आहे एंजल वनचं, इथं बघितलं आपण निफ्टी 50वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला निफ्टी 50मधल्या 50 कंपन्यांचे शेअर्स दिसतात इथे. आणि बँक निफ्टीवरती क्लिक केल्यानंतर बँक निफ्टीमध्ये जे 12 बँक आहेत त्या दिसतात आपल्याला इथं. पण मला याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठला वेगळा जर शेअर विकत घ्यायचा असेल तर मी तो कशा पद्धतीने विकत घेऊ शकतो? तर त्यासाठी काय करावं लागेल पहा, आपल्याला वॉचलिस्टमध्ये जावं लागतं. इथं वॉचलिस्टला क्लिक करायचं आणि वॉचलिस्टला जर क्लिक केलं मी, आता इथं माझ्या वॉचलिस्टमध्ये काही शेअर आहेत, इथे पहा ऑलरेडी मी ॲड केलेले आहेत. पण असा एखादा नवीन वेगळा शेअर मला घ्यायचा आहे, मला इथं ॲड करायचा आहे सपोज वॉचलिस्टमध्ये, तर मी तिथं सर्चवरती क्लिक करेल आणि मला जो तो शेअर घ्यायचा आहे त्याच्यावरती मी हे करेल. सपोज मला जर इथे MRFचा शेअर घ्यायचा आहे आणि मी त्याच्यामध्ये मग इथं क्लिक केलं, MRF लिहिलं, तर MRFचा बघा इथं शेअर आलेलं आहे MRFचा, आणि इथं मला त्याला ॲड करायचं आहे वॉचलिस्टला. मी ॲड केलं तर तो आपल्या वॉचलिस्टमध्ये इथे दिसतो बघा, हा MRFचा शेअर दिसतो आता मला. तर MRFच्या शेअरची प्राईज 1,25,933 रुपये आहे. तर या पद्धतीने हा शेअर दिसतो. आणि मग इथं मला बाय करायचं असेल तर त्याच्यावर क्लिक करणार आणि मग बाय सेल या पद्धतीने मी तो शेअरमध्ये ट्रेडिंग करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लाईव्ह शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग होतं. आणि जसं की म्हटलं, मी जे इथं आत्ता काही स्टॉक डिस्कस केले हे फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी आहेत, एज्युकेशनल पर्पजसाठी आहे, हे कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही आहे. तरी पण जर तुम्हाला शेअर घ्यायचा असेल तर कोणत्या गोष्टी जनरली बघितल्या पाहिजे तुम्ही, तर ते पहा. आता आपण जे सन फार्माचं एक्झाम्पल बघितलं तिथंच बघूया की त्या शेअरच्याबद्दल आपण डिटेल माहिती, फंडामेंटल माहिती, म्हणजे तो शेअर कसा आहे, चांगला आहे की काय, हे थोडक्यात जर आपल्याला माहिती जाणून घ्यायची असेल तर पहा इथे स्टॉक डिटेल्स हा ऑप्शन आहे. ऑप्शन चेन, चार्ट आणि स्टॉक डिटेल. स्टॉक डिटेलवरती मी क्लिक केलं की मला स्टॉकबद्दल माहिती मिळायला सुरुवात होते. इथं ओव्हरव्ह्यू म्हणजे ही आजची माहिती आहे काय आहे ती. त्याच्यानंतर बघा इथे ॲव्हरेज ट्रेडेड प्राईस, आज साधारण 1478 या प्राईसला तो ट्रेड झाला आहे. व्हॉल्यूम म्हणजे आज दिवसभरात किंवा आत्तापर्यंत किती शेअरमध्ये ट्रेडिंग झालं आहे, ते साधारण 20,47,000 20.47 दिसतं ना, एवढ्या शेअरचं ट्रेडिंग झालेलं आहे. त्याच्याच खाली 52 वीक हाय आणि लो दिले आहे. तर इकडे 977 हा 52 वीक लो आहे, म्हणजे यावर्षी साधारण वर्षभरात ह्याचा लो 977 होता आणि हा हाय शेअर गेलेला 1638 रुपयापर्यंत गेलेला. ठीक आहे. या पद्धतीने माहिती मला भेटते इथे. नंतर ॲनालिस्ट रेटिंग काय आहेत, की ॲनालिस्ट काय सांगतात ते देखील माहिती इथे बघा. जर आपण बघितलं टार्गेट प्राईस 1515 आणि 66% ॲनालिस्ट बाय असं आपल्याला सजेशन देत आहेत. नंतर एक्सेप्ट. पण तरी पण तुम्हाला जेव्हा पण मार्केटमधून शेअर घ्यायचा असतो तर तुम्ही तेव्हा स्वतः रिसर्च करणं गरजेचं आहे, किंवा तुमचे जे काही आर्थिक सल्लागार असतील त्यांच्याकडून सल्ला घेऊन शेअर विकत घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर टेक्निकल, की आता शेअर मार्केटमध्ये शेअरबद्दल 2 गोष्टीचा अभ्यास केला जातो बघा, टेक्निकल आणि फंडामेंटल. तर टेक्निकलमध्ये चार्ट वगैरे बघितले जातात, ते शॉर्ट टर्मसाठी असतात. तर आपण ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की चार्ट कशा पद्धतीने बघायचं. पण शेअर विकत घेताना फंडामेंटल माहिती देखील बघणं गरजेचं आहे. इथे मी फंडामेंटलवरती क्लिक केले बघा, तर इथे नो युअर स्टॉक. तर हा स्टॉक आहे, याच्याबद्दल एंजल वनचे ॲनालिस्ट काय म्हणतात, गुड क्वालिटी म्हणजे चांगल्या क्वालिटीचं स्टॉक आहे, त्याला 5/4 रेटिंग भेटले. एक्सपेन्सिव्हच्या बाबतीत तर इथे आपल्याला व्हॅल्युएशन एक्सपेन्सिव्ह दिसतंय, म्हणजे हा स्टॉक काही खूप स्वस्त नाही, एक्सपेन्सिव्ह आहे. नंतर पॉझिटिव्ह फायनान्स ट्रेंड आहेत त्याचे चाललेले. इथं एका वर्षामध्ये 48% वाढला आहे. सेक्टरचे रिटर्न किती होते, 47%. मार्केट रिटर्न 25%. तर बऱ्यापैकी स्टॉकने रिटर्न दिलेले आहेत गेल्या वर्षामध्ये. नंतर फंडामेंटल रेशोमध्ये पहा, PE रेशो दिलेले, नंतर प्राईस टू बुक रेशो दिलेले आहेत. तर हे रेशो देखील काय आहेत याच्याबद्दल आपण फंडामेंटल ॲनालिसिस किंवा व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स या एका सेपरेट व्हिडिओमध्ये ते माहिती सर्व बघणार आहोत. आज आपण इथे मोबाईल ॲपमध्येच लाईव्ह ट्रेडिंग करताना काय काय गोष्टी तुम्ही सिम्पल बघून शेअर विकत घेऊ शकता हे याच्याबद्दल डिस्कस करतो. त्याच्यानंतर खाली जर माहिती बघितलं आपण शेअर होल्डिंग पॅटर्न दिलेले, की म्हणजे या कंपनीचे शेअर कोणाकोणाकडे आहेत. तर इथे 54.48% शेअर हे प्रोमोटरकडे आहेत, म्हणजे कंपनीचे जे मालक आहेत त्यांच्याकडे आहेत. नंतर 17.72 FIS फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सकडे, 12% म्युच्युअल
तर याच्यावरून आपल्याला आयडिया येते की कोणाकडे किती शेअर आहेत. आणि जेव्हा प्रमोटरकडे जास्त शेअर असतात, आता या कंपनीच्या बाबतीत बघा 54.48% शेअर प्रमोटरकडे आहेत. याचा अर्थ असा होतो की कंपनीचे प्रमोटर म्हणजे असा व्यक्ती की ज्याने ती कंपनी सुरू केलेली आहेत आणि त्या कंपनीचे शेअर त्याच्याकडे आहेत मॅक्झिमम. आता रिलायन्सच्या बाबतीत आपण प्रमोटर कोणाला म्हणणार, मुकेश अंबानीला म्हणणार. ठीक आहे. तर तसंच या कंपनीचे प्रमोटर त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने क्वालिटी. आणि जसं मी म्हटलं की प्रमोटरकडे जर जास्त शेअर असतील तर त्याचा अर्थ असं होतो की त्या प्रमोटरला त्याच्या कंपनीवरती कॉन्फिडन्स आहे, म्हणून त्याने त्या कंपनीचे जास्तीत जास्त ते शेअर त्याच्याकडे ठेवलेले आहेत ना, असा त्याचा अर्थ होतो. तर या पद्धतीने आपण जेव्हा पण लाईव्ह मार्केटमध्ये शेअर वगैरे आपल्याला खरेदी करायचा असेल तर ते या पद्धतीने आपण माहिती बघून तो शेअर खरेदी करू शकतो, कोणता शेअर आपल्याला खरेदी करायचा असेल तर. ठीक आहे. तर या पद्धतीने लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला शेअरचं बाईंग सेलिंग करता येतं. तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच लिहा. आणि हा शेअर शेवटपर्यंत तुम्ही बघितला तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर देखील करा तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जसं की म्हटलं मी तुम्हाला जर एक चांगलं डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल की ज्याला ओपनिंग चार्जेस काही नाही आहेत आणि ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस वगैरे पण नाही आहेत, ब्रोकरेज देखील तुम्हाला योग्य पद्धतीने चार्ज केलं जातं, तर ते अकाउंट म्हणजे एंजल वन अकाउंट हेच आहे जे आत्ता माझ्याकडे आहे. आत्ता मी तुम्हाला शेअर विकत घेताना पण आपण बघितलं की आपण जर शेअर डिलिव्हरीमध्ये घेतला तर त्याला ब्रोकरेज काही लागत नाही. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही हे अकाउंट करू शकता, ओपन करू शकता. आणि हे अकाउंट ओपन करण्यासाठी मी तुम्हाला लिंक देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकवरून ओपन करा. किंवा तुम्ही एंजल वनच्या ॲप जर प्ले स्टोअरमधून जरी डाउनलोड केलं तरी तिथून देखील तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. आणि याच्यासाठी एक गोष्ट करा, जो माझा रेफरल कोड आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये ते रेफरल कोड देतो तो तुम्ही वापरा. म्हणजे तुम्ही जर अकाउंट ओपन केलं तर ते मला समजतं आणि मग तुमच्या काही क्वेरीज वगैरे असतील तर ते मी तुम्हाला पर्सनली शेअर मार्केटबद्दल गाईड करू शकतो. आता तुम्हाला जी लिंक देणार आहे मी, त्या लिंकवरती जरी तुम्ही क्लिक केलं तर तो ॲटोमॅटिक ती रेफरल कोड येतोच तिथे ॲपमध्ये, तर तो तसाच राहून द्या. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जसं आपण बोललेलो की हे आपण शेअर मार्केटबद्दल एक लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. याच्यामध्ये आपण अगदी सुरुवातीपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सर्व गोष्टी शिकणार आहोत. त्यामुळे तुम्ही बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजे जसाही व्हिडिओ अपलोड केला जातो तसा तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.